नमस्कार मित्रांनो, आज आपला दुसरा दिवस. काल आपण जेवढ्या करिअर नोकऱ्या आहेत, सरकारी नोकऱ्यामध्ये जाण्यासाठी जेवढ्या वाटा आहेत त्या सगळ्या वाट्याचे महाद्वार बघितले, त्याच्यामधले छोटे छोटे द्वार बघितले. ठीक आहे. आणि असं आपण प्रॉमिस केलं होतं की आजपासून म्हणजे कालपासून दररोज एक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर येईल आणि तो व्हिडिओ एक नवीन दिवस आणि एक नवीन सरकारी नोकरी त्याच्याबद्दलची माहिती आणि त्याची संपूर्ण स्ट्रॅटर्जी हे तुम्हाला देण्यात येईल असं मी प्रॉमिस केलं होतं. मग मी विचार केला की सगळ्यात पहिला व्हिडिओ कुठला घ्यायचा, हा विचार केला. नंतर असं माझ्या लक्षात आलं की बरीचशी जनता जी अनएम्प्लॉईड आहे ती ग्रामीण भागातील 12वी 10वी किंवा BCA BCS असे कुठल्या तरी साध्या BA असेल, ठीक आहे, असं काहीतरी करून मग ते त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतात. ठीक आहे. आणि मग ते सरकारी नोकरीचा विचारही करत नाहीत. तर त्यांच्यासाठी पोलीस भरती ही महाराष्ट्रातील तरुणांसाठी, इस्पेशली ग्रामीण भागातील तरुणांसाठी खूप मोठी सुवर्णसंधी आहे. कारण असं म्हणतात की ग्रामीण भागातला जो तरुण आहे किंवा ग्रामीण भागातली जी तरुणी आहे ना, ती आहे ना एक चिखलातल्या कमळासारखं असतं किंवा चिखलामध्ये जे कमळ आहे ना ते तसं असतं. जरी चिखल असेल म्हणजे ग्रामीण भागात बरेचसे लोक समजतात शहरी भागातले की ग्रामीण भाग म्हणजे कसं की मागासलेला भाग किंवा मग ज्या जुन्या संस्कृती आहेत त्या आज पण ग्रामीण भागामध्ये जतन करून ठेवल्या आहेत. शहरा भागामध्ये आलो की आम्ही पुणे मुंबईमध्ये काय म्हणतो, आम्ही मॉडर्न आहेत, वेस्टर्न कल्चर जे म्हणतो आपण, त्या सगळ्या पब्स वगैरे हे सगळे पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये आहेत, ग्रामीण भागामध्ये नाहीत. पण तसं नका समजू. ग्रामीण भागामधले जे लोक आहेत, ग्रामीण भागातले जे तरुण तरुणी आहेत, त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचं काम, त्यांच्या स्वप्नांना किंवा त्यांच्या पंखांना बळ देण्याचं काम ही आपली शार्विक अकॅडमी करत आहे. ठीक आहे. तर ते सांगितल्याप्रमाणे की पोलीस भरती का घ्यावं याचं मी सांगत होतो की त्यामुळे मी पोलीस भरती A to Z आपण घ्यावा असं मी निर्णय घेतला आहे. त्याच्यामध्ये आज आपला तसा दिवस दुसरा आहे पण करिअरच्या मार्गदर्शनानं हा आपला पहिला दिवस आहे. ठीक आहे. त्या पहिल्या दिवसामध्ये आपण आपली जी हे शार्विक करिअर अकॅडमी महाराष्ट्र पोलीस भरतीचा आपण अभ्यास करणार आहेत. महाराष्ट्र पोलीस भरतीचा आपण अभ्यास करणार आहेत. त्याच्यामध्ये संपूर्ण A to Z तुम्हाला माहिती मिळेल. महाराष्ट्र पोलीस भरती काय आहे, कोण घेतलं जातं, काय पात्रता असते, त्याच्याबद्दल संपूर्ण A to Z माहिती तुम्हाला मिळून जाईल. आणि त्याच्यानंतरही तुम्हाला एक स्ट्रॅटर्जी व्हिडिओ सुद्धा याच्यामध्येच दिला. दुसरा जो भाग आहे तो स्ट्रॅटर्जी व्हिडिओचा आहे. त्यामुळं हा जो व्हिडिओ आहे हा दोन्हीसाठी आहे. जे 2025च्या सायकलमध्ये आहेत म्हणजे जे आत्ता त्यांची लेखी परीक्षा चालू आहे त्यांच्यासाठी, आणि 2026 मध्ये जे तयारी करणार आहेत पुढच्या सायकलमध्ये, ठीक आहे, त्यांच्यासाठी सुद्धा आहे. आणि आपल्या महाराष्ट्रातील मंत्र्यांनी सांगितलंय की 2026 पासून पोलीस भरतीचा टाइम टेबल हा ॲडव्हान्समध्ये देण्यात येईल. म्हणजे तुम्हाला अगोदरच कळेल की पोलीस भरती कधी होणार आहे. ठीक आहे. त्यामुळं आपल्याला तो एक व्यवस्थित टाइम टेबल मिळेल की प्रिपेअर कधी करायचं, कसं करायचं. तर त्याचं पूर्ण एक वार्षिक नियोजन पत्र जसं MPSC आणि UPSC रिलीज करतं तसंच त्याच्याच धर्तीवर पोलीस भरती सुद्धा करण्यात येईल असं मंत्र्यांनी सांगितलं. जर तसं खरोखरच जर झालं तर मग मात्र तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे. परीक्षा कधी होणार आहे त्याचा तुमच्याकडे रोडमॅप असेल, काय स्ट्रॅटर्जी असली पाहिजे, काय प्लॅन करायचं आहे ते तुम्हाला ॲडव्हान्समध्येच कळेल. आणि जर तसं असेल तर दिशा निश्चित झाली की वेग आपल्याला वाढवता नक्की येतो. त्यामुळे ती दिशा निश्चित करण्याचं काम हे आपण करतोय. ठीक आहे. कुठल्या दिशेनं जायचं ते नक्की आपण ठरवतोय. दिशा योग्य असेल, वेग कमी जास्त पडला चालेल, पण जो अंत आहे, अंतिम जो ध्येय आहे ते नक्की मिळतं. ठीक आहे. फक्त दिशा व्यवस्थित पाहिजे. जर तुमची दिशा भरकटली तर तुम्ही कितीही वेगाने पळत जा तरी तुम्हाला तुमचं जे अंतिम ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत तुम्ही कधीही पोहोचू शकणार नाही. तर तुमचं स्वप्न, आमची जबाबदारी, आपल्या अकॅडमीचा लोगोच आहे आणि त्या लोगोचा हे खाली. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया. तर आज आपण याच्यामध्ये काय शिकणार आहोत तर संपूर्ण पोलीस भरती प्रक्रिया A to Z, संपूर्ण पोलीस भरती प्रक्रिया, त्याच्यामध्ये पात्रता काय, पदं कुठले कुठले भरले जातील. आपल्याला हे माहितीच नाही की पोलीस भरती म्हणजे उगी फक्त पोलीस, चला काहीतरी पोलीस व्हायचंय, पण त्याच्यामध्येही वेगवेगळे पदं आहेत ते आपण बघणार आहोत. मैदान काय, मैदान कसं फते करायचं ते म्हणतात नाही, गाणं आहे आपल्याकडे हिंदीमध्ये, कर मैदान फते, ते मैदान फते करायचंय. मैदान फते केल्यानंतर पेपर आहे. मैदान फते करण्याच्या अगोदर रिटर्न पेपर नाही, हे आपण नंतर बघू. जाहिरातीनुसारच आपण सगळं बघणार आहे. त्याच्यानंतर मैदान आणि पेपरचं संपूर्ण गणित बघणार आहे. गुणाची काय विभाजनी असेल, कसे मार्क्स
मार्क्स आपल्याला मिळवायचे, मार्क्स कसे पडतात हे सगळ्याचा डेटा वेगळा आहे. SRPFचा आपण थोडा वेगळा नियमित बघणार आहेत. आपण जे म्हणलं ना याच्यामध्ये की पद कुठले कुठले आहेत, त्या पदामध्ये साधा शिपाई असेल, बँड्समन असेल किंवा SRPF जी सशस्त्र पोलीस आहे ते असेल, तर त्या SRPFसाठी एक काही फिजिकल वेगळी असते त्यांची, तर ते सुद्धा आपण बघणार आहे. खरे आकडे काय, स्पर्धा किती, पगार किती, ठीक आहे. लॅडर कुठली, लॅडर म्हणजे काय, जर मी शिपाई म्हणून आतमध्ये गेलो तर मग मी IPS होऊ शकतो का, मग मी SP होऊ शकतो का, तर नाही, SP नाही होऊ शकणार. मग मी डेप्युटी कलेक्टर होऊ शकतो का, नाही, तिथपर्यंत नाही जाणार. मग PSI होऊ शकतो का, तर हो, तुम्ही PSI होऊ शकता. जर तुम्ही शिपाई म्हणून जरी आतमध्ये गेलात तर तुम्ही PSI पदापर्यंत मजल मारू शकता, हे आपण बघणार आहोत. आणि माझी रणनीती म्हणजे मैदान आणि पेपर कसं करायचं किंवा मैदान आणि पेपर दोन्ही कसं मॅनेज करायचं आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये आपण त्या पदापर्यंत कशी गवसणी घालायची, त्याचा एक 6 महिन्याचा प्लॅन मी देणार आहे. ठीक आहे. आणि हा प्लॅन जो फ्रॉम स्क्रॅच चालू करतोय का, म्हणजे आतापासूनच जो चालू करतोय, याच्या अगोदर त्यांनी कुठल्याही पद्धतीचं प्लॅन केलं नाही, त्याच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे. आणि जर तुम्ही दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या लॅडरवर असेल त्यांच्यासाठी सुद्धा तितकाच महत्त्वाचा असणार आहे. कारण मी जसं अगोदर म्हणलं, दिशा चुकली तर वेग तुमचा कितीही वेगवान असाल, कितीही जोरात असेल, तर तुमचं ध्येय मिळणार नाही. तो दिशादर्शक आम्ही काम आहे, शार्विक अकॅडमीचंच ते काम आहे की तुम्हाला दिशा देणं आणि तुम्हाला सांगणं की या वेगानं गेला तर तुम्ही इथं पोचाल. वेग तुम्ही ठरवायचा आहे. कारण कुठलीही अकॅडमी आणि कुठलाही मास्तर असेल, महाराष्ट्रातला नाही, जगाच्या पाठीवर तुम्ही कुठल्याही मास्तरकडे गेलात ना तरी तो तुम्हाला हे करून देऊ शकणार नाही. ठीक आहे. त्यामुळं लढायचं फक्त तुम्हालाच आहे, हे लक्षात असू द्या. तर जाहिरातीनुसार सांगतोय, अगोदर 4 गोष्टी लक्षात असू द्या. हे मी 2025ची जी सायकल आहे ना, म्हणजे जी सध्या चालू सायकल आहे त्याच्यानुसार बोलतोय. 15,631 पद आहेत यावर्षी आणि त्याचं विभाजन कसं आहे ते पण आपण बघूया. मैदान आधी आहे हे लक्षात घ्या. अगोदर मैदान आहे म्हणजे जर तुम्ही फिजिकली वीक असाल किंवा तुम्हाला फिजिकल श्रम करायला अवघड जात असेल, रनिंग करायला अवघड जात असेल, तर मात्र तुम्ही इथंच उडाला. ही परीक्षा तुमच्यासाठी नाहीच आहे. तुम्ही दुसरे मार्ग बघा, दुसरे द्वार बघा, दुसरे दरवाजे उघडे तुमच्यासाठी. त्यामुळं ज्याचे आपण म्हणतो ना की मैदान ही आवड आहे, म्हणून मी म्हणलं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी, तरुणासाठी ही सुवर्णसंधी याच्यामुळेच आहे की ग्रामीण भागातल्या मुलांना ही सवय आहे. ठीक आहे. त्यामुळं मैदान अगोदर आहे आणि पेपर नंतर आहे. ठीक आहे. पेपर नंतर आहे. तिसरी गोष्ट आहे, पेपर पूर्ण मराठीत आहे. आतापर्यंत मी आजपासून जे सुरुवात करणार आहे, पुढचे 16 ते 17 ज्या एक्झाम आहेत त्या फक्त आणि फक्त मराठीतच असणार आहेत. म्हणजे मराठीत सुद्धा असणार आहेत. हा फक्त मराठीत आहे. त्यामुळं इंग्लिश भाषेचा अडथळा वगैरे काही असणार नाही. पेपर फक्त मराठीत असणार आहे. 100% मराठीत आहे. त्यामुळं इंग्लिश येत नाही, इंग्रजीचा बद्दल मला समजत नाही, असा कुठलाही न्यूनगंड मनामध्ये बाळगायचा नाही. विशेषतः सगळ्यात महत्त्वाचं, निगेटिव्ह मार्किंग नाही. नो, निगेटिव्ह मार्किंग नाही. निगेटिव्ह मार्किंग नाही याचा अर्थ काय, म्हणजे तुम्हाला एकही प्रश्न सोडायचा नाही. म्हणजे जर तुम्ही 100 आहेत, 100 प्रश्न तुम्हाला गोल करायचे, तर 100च्या 100 प्रश्न तुमचे टिक झालेच पाहिजे. ठीक आहे. एकही प्रश्न सुटता कामा नये. हा तुमचा इथला याचा अर्थ आहे. ठीक आहे. म्हणजे आजची स्थिती काय, तर मैदान पूर्ण आहे. म्हणजे यावर्षी 2025ची सायकल आहे त्याच्याबद्दल बोलतोय. मैदान सगळ्यांचं पूर्ण झालंय आणि आता लेखी परीक्षाचं जिल्हानिहाय सुरू आहेत. सध्या सुरू आहेत जिल्हानिहाय. ठीक आहे. पुढच्या सायकलची जर तयारी करायची असेल तर तुम्हाला ती आजपासूनच करावी लागेल. तर मी तुम्हाला म्हणलं पोलीस भरती 15,600 समथिंग आली. किती आली हे बघा, 15,631 पदं. तर हे 15,631 हे जे पदं आहेत, हे बघा इथं 15,631 पदं आहेत. मग ते पोर्टलनुसार कसे विभागणी आहे त्यांची, तर ते बघा, हाय शिपाई म्हणजेच पोलीस शिपाई, ते पोलीस शिपाई प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगळं. ठीक आहे. जिल्ह्यानुसार किंवा मग कमिशनरेट ऑफिस असेल तर ते कमिशनरेट ऑफिसनुसार वेगळं. आता तुम्ही मला सांगा, SP आणि कमिशनरेट सिस्टीम म्हणजे SP आणि CP, SP आणि CP ह्याचा काय फरक आहे. तुम्ही जर बघितलं असाल की जिल्हा जो असतो तो जिल्ह्याचा SP असतो आणि जे मोठं शहरे असतात, मोठं शहर जसं पुणे आहे, मुंबई आहे, तिथं कमिशनर असतो. आपण मूवीमध्ये पण बघितलंय. ठीक आहे. अशी सिस्टीम भारतामध्ये काय, भारतामध्ये अगोदर ही SP सिस्टीमच होती. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला एक सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस असेल, तो हेड ऑफ द पोलीस फोर्स त्या जिल्ह्याचा असेल. मग कमिशनरेट सिस्टीम आली. मग असं झालं की पुण्यासारख्या ठिकाणी, आता पुणे शहरच इतकं मोठं आहे की त्याच्या जिल्ह्याचं जेवढी इकॉनॉमी आहे किंवा जिल्ह्यामध्ये जेवढे लोक आहेत त्याच्यापेक्षा जास्त लोक हे एकट्या पुणे शहरामध्ये आहेत.
त्यामुळे ही कमिशनरेट सिस्टीम ब्रिटिशाच्या काळापासून सुरुवात झालेली आहे. काही सिटीमध्ये होती, आता ते एक्सपॅन्ड होत होत बऱ्याचशा सिटीमध्ये झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा जे मोठे शहर आहेत जसं मुंबई आहे, नवी मुंबई आहे, पुणे आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर नाशिक आहे, नागपूर आहे, अशा मोठ्या शहरामध्ये कमिशनरेट सिस्टीम आहे. म्हणजे त्या शहरापुरतंच कमिशनर असतो, त्या शहरापुरतं तो कमिशनर असतो, ठीक आहे. आणि त्याच्याकडे मॅजिस्ट्रेटी म्हणजे डिस्ट्रिक्ट कलेक्टरकडे जे पॉवर असतात इकडल्या बाबतीमध्ये, तर तसे पॉवर शहराच्या बाबतीमध्ये कमिशनरकडे असतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे इतकं काही लक्षात ठेवू नका, एवढं लक्षात असू द्या की शहरामध्ये कमिशनरेट सिस्टीम असते आणि आपल्या जिल्ह्यामध्ये ही सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस म्हणजे SP सिस्टीम आहे. तर हे जे शिपाई आहे का, शिपाई पद हे SP नुसार म्हणजे SPच्या ऑफिसनुसार, म्हणजे लातूर जिल्ह्याचा SP आहे, पुणे जिल्ह्याचा SP आहे, त्याच्यानुसार बदलतं. समजा पुणे जिल्ह्याचा कमिशनर आहे त्याच्यानुसार सुद्धा बदलतं, ठीक आहे. पुणे शहर पोलीस आपण पाहिलं असाल, मग तो पुणे CPच्या अंतर्गत येतात कमिशनरेट सिस्टीमच्या. त्याच्यानंतर SRPF म्हणजे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. आता ही जी आहे ना पोलीस शिपाई, ज्याचे पद जवळपास आहेत 12,399, म्हणजे सगळ्यात जास्त 80% जास्त पद हे पोलीस शिपायाचे आहेत आणि ते जिल्ह्यानुसार आणि कमिशनर सिस्टीमनुसार बदलतात, हे तुम्हाला सांगितलंय. आता मला एक सांगा की हे जे पोलीस शिपाई आहेत, आपण जे बघतो ना जे नॉर्मल पोलीस आपल्या तालुक्याच्या ठिकाणी तैनात असतात किंवा आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी असतात, ते म्हणजे हे पोलीस, ठीक आहे. आता दुसरं आहे SRPF म्हणजे स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स, स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणजे राज्य राखीव दल. आता राज्य राखीव दलामध्ये किती 1566 जागा आहेत. याच्यामध्ये काय आहे तर ही सशस्त्र आहे. हा जो पोलीस फोर्स आहे तो सशस्त्र पोलीस फोर्स आहे राज्याचा, ठीक आहे. त्यामुळं याचं जे मैदान आहे याचं मैदान थोडं वेगळं आहे, ते आपण पुढे बघणार आहेत. या सगळ्यामध्ये जरी परीक्षा एक होत असेल तरी मैदान वेगळं आहे. मी म्हटलं ना मैदान अगोदर, लेखी परीक्षानंतर. लेखी सगळ्यासाठी सारखीच, पण मैदान वेगळं आहे SRPF साठी. त्याच्यानंतर कारागृह आहे, आपले जे जेल आहेत, ठीक आहे, नाशिक जेल आहे, आणखी कुठलं जेल आहे, त्या जेलमध्ये जे शिपाई पद आहेत ते आहे. त्याच्यानंतर ड्रायव्हर आहेत आणि बँड्समन आहेत. म्हणजे 15 ऑगस्ट, 26 जानेवारी किंवा आपलं महाराष्ट्रामध्ये आपण म्हणलं तर 1 मे महाराष्ट्र दिवस, तर त्या दिवशी आपण बघतो मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बँड वगैरे वाजवले जातात, तर ते बँड वगैरे असतात, ते बँड्समन आहेत, ठीक आहे. याची पात्रता थोडी वेगळी आहे, मी पुढे बोलणार आहे, ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये 2 गोष्टी लक्षात घ्या. एक SRPF आहे, SRPFची फिजिकल म्हणजेच मैदानी चाचणी वेगळी आहे, बाकी सगळ्यांची सारखी आहे, पहिला. दुसरा, हे जे बँड्समन आहे का, बँड्समन 10वी असताना, म्हणजे जर तुम्ही 10वी जरी असाल 10th क्लास तरी तुम्हाला बँड्समन म्हणून जाता येतं. दुसरा डिफरन्स. तिसरा डिफरन्स, ह्या बँड्समन असेल तर तुम्हाला ते वाजवता आलं पाहिजे आणि जर तुम्हाला ड्रायव्हरमध्ये जायचं असेल तर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स असलं पाहिजे तुमच्याकडे किंवा ड्रायव्हिंग आली पाहिजे, ठीक आहे. तर हे 3 मुद्दे याच्यामध्ये लक्षात असू द्या. बरं, आता इथं आपण बघितलं की 80% जागा हे पोलीस शिपाई पदाच्याच आहेत. हे जसं म्हणलं तुम्हाला 12,399, सगळ्यात जास्त जागा त्याच भरल्या जातात, ठीक आहे. बर, आता पात्रता काय आहे म्हणजे इलिजिबिलिटी काय, तुम्ही बसता का आधी हे तपासा. म्हणजे पोलीस भरती करायचं आहे, पोलीस भरती करायच्या सगळ्यांना माहिती आहे, पण करत असताना तुम्ही बसता का अगोदर हे बघा. निकष काय आहेत जाहिरातीनुसारच सांगतोय आणि हे माझी नोंद आहे, म्हणजे मी तुम्हाला ॲडिशनल आपल्याकडनं काय सांगता येईल ते सांगतोय. बघा, शिक्षण किती पाहिजे, 12वी पास, HSC, कोणतीही शाखा म्हणजे आर्ट्स असेल, कॉमर्स असेल किंवा सायन्स असेल, कोणतीही शाखा असेल किंवा अन्य कुठली असेल. जर तुमचं 12वी झालं असेल आणि 12वी पास असाल तर तुम्ही इलिजिबल आहात पोलीस भरतीसाठी, ठीक आहे. आता इथे बघा, फक्त बँड्समन पदासाठी 10वी पास चालते. मी जे तुम्हाला म्हणलं होतं ना बँड्स, जे आपण मागच्या स्लाइडमध्ये हे बघितलं होतं, हे बघा बँड्ससाठी 113 पद आहेत, त्याच्यासाठी 10वी, बँड्स पदासाठी 10वी असताना सुद्धा 10वी असली तरी चालेल, त्याला 12वीची गरज नाही. दुसरा आहे वय, खुला प्रवर्ग म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 18 ते 28 आहे, 18 ते 28. राखीव प्रवर्गांना सूट आहे, किती सूट आहे तर OBC साठी मागच्या वर्षी जर बघितलं तर OBC साठी 3 वर्ष आहे आणि SC ST साठी 5 वर्ष आहे, एक सर्व्हिसमॅन वगैरे बाकी लोकांसाठी आहे, तर ते नियमानुसार आहे. उंची किती लागते 165 सेंटीमीटर आणि छाती 79 न फुगवता आणि 5 सेंटीमीटर फुगवून, म्हणजे फक्त तुमची न फुगवता 80-90 आहे बट फुगवली जात नाही आणि 5 सेंटीमीटर सुद्धा फुगत नसेल तर तुम्ही इलिजिबल नाही आहेत. तर कमीत कमी 5 सेंटीमीटर छाती फुगलीच पाहिजे आणि त्याचा बेस आहे 79, 80 म्हणजे,
79. त्याच्या पुढे तुम्ही किती असाल, 95 वगैरे असला तरी चालेल, 90-95. आणि उंची असेल, हे बघा, उंची स्टँडर्डमध्ये नसेल तर हे स्वप्न सोडून दुसरं दार निवडा. अगोदर लक्षात घ्या की उंची तपासा. बरेच लोक काय करतात, थोडी उंची कमी पडते, आता 165 आहे, ठीक आहे, काही जण 164 वगैरे जरी असतील, 163 असतील, तर म्हणतात चला आपण बघूया. काळजी करू नका, तुमच्यासाठी दुसऱ्या सरकारी दरवाजे उघडे आहेत, काही घाबरायचं कारण नाही. उंची महिलांसाठी 155 म्हणजे 10 कमी, तर 165 आहे, 155 आहे म्हणजे 10 कमी, -10. ठीक आहे. भाषा, मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. आपण महाराष्ट्रात आहोत, मी मराठीमध्ये बोलतोय आणि महाराष्ट्रातल्या तरुणासाठीच हा व्हिडिओ आहे, त्यामुळं तर हा भाषेचा तर इथे विषय येणारच नाही. ठीक आहे. पेपर सुद्धा संपूर्ण मराठीत असतो. ठीक आहे. आता निवड प्रक्रिया कशी आहे मी तुम्हाला सांगितलं. मैदान आधी, कर मैदान फतेह, कर मैदान फतेह. सगळ्यात अगोदर मैदान फतेह करायचं आहे आणि नंतर पेपर आहे. आणि हे कधीपासून आहे, 2022 पासूनच क्रम आहे. आज 2026 आहे. आता माहिती नाही 2026ची जी ॲड येईल पुढची, त्याच्यामध्ये काय अगोदर घेईल, त्याबद्दल जेव्हा ॲडव्हर्टाइजमेंट येईल तेव्हा तुम्हाला डिटेल व्हिडिओ टाकण्यात येईल. पण आज तरी हीच अवस्था आहे. ठीक आहे. मैदान आधी आहे आणि पेपर नंतर आहे. काय प्रोसेस आहे, साधी सरळ प्रोसेस आहे. जेव्हा ॲडव्हर्टाइजमेंट येईल तेव्हा तुम्हाला क्लिअरली सांगण्यात येईल. तरी तुम्हाला सांगतो, सगळ्यात अगोदर अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज असतो. त्यानंतर तुमची PST आणि PET होईल, म्हणजे उंची छाती मोजली जाईल. त्याच्यानंतर मैदान होईल. तर मैदान आहे 50 गुण. मी पुढे सांगणार आहे डिटेलमध्ये, काळजी करू नका. मैदान असणार आहे. त्याच्यानंतर मैदान झालं की जेवढे हे आहेत, समजा आपण किती बघितले, 15,000 जागा आहेत. 15,000 एकाला 10 म्हणजे गुणिले 10 म्हणजे किती झाले, 1.5 लाख. ठीक आहे. किंवा 15 एक्झॅक्ट जर म्हटलं आपण 15,631, हे बघा 15,631 एवढे जागा आहेत. तर गुणिले 10 म्हणजे 0. 1,56,310 लोक हे लेखी परीक्षेसाठी घेतले जातात. 10 पट उमेदवार. ठीक आहे. जेवढ्या जागा आहेत त्याच्या 10 पट म्हणजे 1,56,310 या सायकलनुसार निवड केली जातात. त्याच्यानंतर लेखी परीक्षा होते. लेखी परीक्षा ही 100 गुणाची आहे, मराठीत होते आणि मैदान 50 गुणाचं आहे. ठीक आहे. आणि जे मेरिट लागतं का, हे 50 गुण प्लस 100 गुण हे मिळून मेरिट लागतं. 150 पैकी मेरिट लागतं. 50 प्लस 100 गुण मिळून मेरिट लागतं. आणि म्हणजे हे जिल्हा मेरिट लिस्ट लागली, जिल्हा वाईज मेरिट लिस्ट लागते. त्याच्यानंतर कागदपत्र पडताळणी, म्हणजेच आपण त्याला DV म्हणतो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि नियुक्ती होऊन जाते. मैदान आधी असण्याचा काय अर्थ आहे की अर्धी लढाई जी आहे ना, ही पायाची आहे, पेनाची नंतर आहे. आधी लढाई पायाची. आधी लग्न रायबाचं का कोंडिबाचं, कोंडाण्याचं. आधी लग्न कोंडाण्याचं मग रायबाचं. तसंच आधी लढाई ही पायाची आणि मग पेनाची. ठीक आहे. मैदानामध्ये आता जसं म्हणलं तुम्हाला 50%, इथं बघा 50 गुण आहेत. 50 गुणापैकी जर 25 गुण पडले नाहीत तर तुम्ही नॉट एलिजिबल आहात. म्हणजे कमीत कमी 50% गुण पाहिजेच पाहिजे, तरच तुम्हाला पेपरपर्यंत पोहोचवता येतं. ड्रायव्हिंगला वगैरे ड्रायव्हिंग स्किल लागते, ते आपण पुढे बघू. इथं बघा शिपाई, चालक, कारागृह, बॅट्समन पदासाठी मैदान. मी काय म्हणतो होतं, 1 शिपाई, 1 चालक, 2 कारागृह, बॅट्समन आणि 5वा SRPF. SRPF आहे. SRPFचं आपण वेगळं बघणार आहोत. ठीक आहे. SRPFचं मैदान वेगळं आहे. ह्या चारीसाठी मैदान सारखं आहे. ते काय आहे हे बघा. इथं मैदान म्हणलं 50 गुण आहेत. 50 गुण आहेत, 50 मार्क्स मराठीमध्ये. हे बघा 50 गुण, 50 मार्क्स आहेत. 50 पैकी 20 मार्क हे आहेत 1600 मीटर रनिंग. 1600 मीटर रनिंग मेलसाठी आणि फिमेलसाठी 800 म्हणजे त्याच्या निम्म. ठीक आहे. 800 मीटर रनिंग 20 मार्काला आहे. त्याच्यानंतर 15 मार्क आणि 15 मार्क. 15 मार्काला 100 मीटर आहे. 100 मीटर रनिंग म्हणजे 100 मीटर स्प्रिंट आणि 15 मार्काला गोळा फेक आहे. बरोबर. मग आता तुम्ही गोळा किती फेकता आणि रनिंग किती करता त्याच्यानुसार तुम्हाला इथे मार्क्स पडतात. हे 50 पैकी आहे, 50 पैकी. इथं बघा किमान 50% आवश्यक आहे. म्हणजे जर तुम्हाला पुढे जायचं असेल लेखी परीक्षेसाठी तर तुम्हाला कमीत कमी अनिवार्य गुण आहेत 25, नाहीतर तुम्ही बाद होताल. एकदा जर का बाद झालात की मग काम संपलं. मग याचा अर्थ असा आहे का, जर मी 51 मार्क मिळवले, समजा आता 50 पैकी 25 पाहिजे, जर मी 24 असतील तर मी बाद झालो, 25 असेल तर सिलेक्शन आहे. ठीक आहे. 26 असेल तर सिलेक्शन आहे. आता मला सांगा 25 आहेत, 26 आहेत आणि एकाला 32 आहेत. ते जागावर आहे. जर जागा जास्त असतील, जर डिमांड असेल तर तुम्हाला सगळेच्या सगळे बसतील. नाही जर असेल तेवढे क्वालिफाय जर झाले असतील तर मग इथं पण मेरिट लागेल.
म्हणजे ज्याला जास्त मार्क तो पुढे जाईल. ठीक आहे, त्यामुळं ग्राउंडमध्ये सुद्धा जास्तीत जास्त मार्क्स घेण्याचाच तुमचा प्रयत्न असला पाहिजे. जागाच्या 10 पट उमेदवारालाच लेखीला जातात. 10 पट उमेदवार, जसं तुम्हाला म्हणलं की 15,631 हे बघा 1,56,310 एवढेच पुढे जातात. मेरिटचा खेळ काय, मैदानाचे गुण अंतिम मेरिटमध्ये मोजले जातात. म्हणून बरेचसे टार्गेट ठेवतात, 40, 42, 44 इतके मार्क्सपर्यंत मुलं टार्गेट ठेवतात. ठीक आहे, काही लोकांना आउट ऑफ पण पडलेले आहेत बहुतेक, मला त्याबद्दल माहिती नाही. तुम्ही बघू शकता की 40, 42, 44 पर्यंतचं टार्गेट हे इथं मुलं ठेवतात आणि त्यामुळं त्यांना रिटर्नमध्ये जर थोडंफार कमी जास्त झालं तरी त्यांचं सिलेक्शन पक्कं होतं. ठीक आहे, मी तुम्हाला म्हणलं होतं की हे बघा, शिपाई, चालक, कारागृह आणि बॅट्समन या पदासाठी 50 मार्क आहेत. 50 मार्काचं मैदान आहे. SRPF साठी 100 मार्काचं मैदान आहे. हे बऱ्याच लोकांना हा फरक 90% मुलांना माहीत नसतो. तुम्हाला माहिती आहे का? कमेंट करून सांगा. SRPF साठी 100 मार्काचं आहे. हे बघा 100 गुणाची PET असते. आणि याच्या अगोदर जे बघितलं आपण, बॅट्समन असेल किंवा शिपाई असेल, ठीक आहे, हे बघा बॅट्समन आहे, शिपाई आहे, चालक आहे किंवा कारागृहाचा शिपाई आहे, त्याच्यासाठी किती होती? त्याच्यासाठी होती 50 मार्काची. आणि त्याच्यामध्ये 3च गोष्टी होत्या, 1600 मीटर रनिंग, गोळाफेक आणि 100 मीटर रनिंग. 100 मीटर म्हणजे स्प्रिंट, म्हणजे तुम्ही ब्लॉक स्टार्ट किती फास्ट करता, तुमचं इंड्युरन्स किती आहे ते त्याच्यामधनं कळतं. 1600 मीटर का, तर तुमचा स्टॅमिना किती आहे ते त्याच्यामधनं कळतं. आणि गोळाफेक. आता याच्यामध्ये 100 मार्काची विभागणी असे आहे. हे बघा, अच्छा इथं लिहिलं नाही मी, इथं मी 100 मीटर रनिंग आहे, गोळाफेक आहे 100 मीटर रनिंगचे 25 मार्क, गोळाफेकचे 25 मार्क आणि इथं इम्पॉर्टंट आहे 5 किलोमीटर. 5 किलोमीटरची रनिंग आहे. 5 किलोमीटरची रनिंग 50 मार्काला आहे. जर तुम्हाला 1600 मीटर 2 किलोमीटरच्या आतमध्ये जर तुमचा दम घुटत असेल, दम तुटत असेल आणि तुम्ही कॅपेबल नसाल तर हे स्वप्न तुमच्यासाठी नाही. SRPF जॉबसुद्धा थोडं चॅलेंजिंग आहे. ज्याला चॅलेंजिंग ड्युटी आवडते त्यांनी SRPF निवडावं. तर SRPF मी जसं तुम्हाला म्हणलं आर्म्ड पोलीस आहे. आर्म्ड पोलीस म्हणजे सशस्त्र पोलीस आहे. तर 5 किलोमीटर धावणे हाच स्टॅमिनाचा खरा खर्च आहे. ठीक आहे, लेखी पेपर मात्र सारखाच, तो 100 मार्काचा आणि हा 100 मार्काचा. म्हणजे SRPF ही झाली 200 मार्काची आणि बाकीचे झाले 150 मार्काचे. हे कळालं? SRPF जर निवडायचा विचार असेल तर रनिंग प्लॅन पूर्ण वेळ लागतो, म्हणजे प्रॉपर रनिंग लागते. 5 किलोमीटरचा स्टॅमिना तुम्हाला हे करावं लागतं. ठीक आहे, तर हे झालं मैदान. आपण मैदान बघितलं. मैदान 50 मार्काचंही आहे आणि 100 मार्काचंही आहे. 50 मार्कासाठी कुठल्या पदासाठी आहे आणि 100 मार्काचं कुठल्या पदासाठी आहे, हे आपण दोन्ही गोष्टी बघितल्या. आता लेखी परीक्षा बघू. लेखी परीक्षा सुद्धा 100 मार्काची आहे आणि लेखी परीक्षा सगळ्याच पदासाठी कॉमन आहे. म्हणजे तो SRPF असेल, साधा पोलीस शिपाई असेल किंवा मग बॅट्समन असेल, चालक असेल किंवा अन्य कोणी असेल, सगळ्यासाठी सारखंच आहे. ठीक आहे, 100 प्रश्न 90 मिनिटे म्हणजेच 1.5 तास. ठीक आहे, 1.5 hour, 1.5 तास तुम्हाला पेपर असेल. 100 प्रश्न असतील संपूर्ण मराठीत, त्यामुळं काही घाबरायचं कारण नाही. आता 100 प्रश्न हे सोपं झालं. 100 प्रश्न म्हणजे 25, 25, 25, 25, 1/4, 1/4, 1/4. ठीक आहे, म्हणजे पाव 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 आपण म्हणतो ना, एक पाव पाव पाव, तसं 25%, 25%, 25%, 25%. साधा सरळ सोपा आहे. कुठले 25 आहेत? मराठी व्याकरण 25 मार्काला आहे, अंकगणित 25, बुद्धिमत्ता चाचणी 25 आणि GK आणि चालू घडामोडी 25. साधा आहे. मराठी व्याकरण 25 जे आपण शिकत आलोय, लहानपणापासून शिकत आलोय आपल्या मराठीमध्ये. त्याच्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे 25 मार्काला आहेत. हे गणित सुद्धा आपण 5वी, 7वी, 8वी, 9वी, 10वीला शिकलोय. आणि GK चालू घडामोडी, ह्याच्यातला जो GKचा भाग आहे, GK नागरिक शास्त्र आहे, भूगोल आहे, इतिहास आहे, जे आपण शिकलोय ते GK आहे. आणि हा जो करंट अफेअर आहे, चालू घडामोडी, लोक काय करतात, GK आणि चालू घडामोडी इतका मोठा गंभीर विषय आहे म्हणून सगळ्याचा सगळा विषय, सगळा वेळ तुमचा त्याच्यामध्येच घालवतात की याच्यात स्कोरिंग वगैरे वगैरे आहे. पण असं काही नाही. हा नॉर्मली इतका स्कोरिंग राहत नाही, कारण व्हेरिएबिलिटी खूप जास्त असते. ठीक आहे, बाउन्सर खूप जास्त येतात. कुठला करंट येईल हे तुम्हाला माहिती नाही. ठीक आहे, इव्हन GK मध्ये सुद्धा कुठला GK येईल, एखादा आतमधला कॉन्सेप्ट विचारली, एखादी गोष्ट विचारली, तुम्हाला कदाचित माहिती नसेल. ठीक आहे, परंतु हे थोडं अनप्रेडिक्टेबल आपण म्हणूया. आपण पुढे याचा अभ्यास करूया की हे जे 4 आहेत
मराठी व्याकरण, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि जी के प्लस चालू घडामोडी प्रत्येकाचा आपण पोस्टमॉर्टम करूया. प्रत्येकाला कसा अप्रोच करायचा आणि जर तुम्ही एकदम सिंपल जरी असाल, तुम्हाला काहीच माहिती नाही तरी सुद्धा तुम्ही याच्यामध्ये कसं चांगला स्कोअर करू शकता ते आपण बघूया. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जसं म्हणलं 90 मिनिटे म्हणजे 1.5 घंटा आहे. 100 प्रश्न म्हणजे सरासरी एका प्रश्नाला 54 सेकंद. 1 मिनिटापेक्षा सुद्धा कमी वेळ एका प्रश्नाला. असं गणित असेल, परंतु ते तसं गणित बसत नाही, कारण याच्यामध्ये मराठी व्याकरण, चालू घडामोडी किंवा जी के हे या गोष्टी अशा आहेत ज्या की 10, 20, 30, 35 सेकंदामध्ये तुमचे क्वेश्चन निघून जातात. याच्यामध्ये जास्त वेळ घेत नाही. अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीला मात्र 1 मिनिट, कधी कधी 1.5 मिनिटं एवढा वेळ, कधी कधी 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागतो. तिथे टाईम आपल्याला ऑप्टिमाइज करायचा आहे. किमान 40% आवश्यक आहे, हे महत्त्वाचं आहे बघा. म्हणजे समजा तुम्ही फिजिकल चाचणी केली, बरोबर, शारीरिक चाचणीमध्ये मैदानामध्ये तुम्हाला 50 पैकी समजा 40, आपण जे म्हणलं तुम्हाला टार्गेट 40 असलं पाहिजे. ठीक आहे, 40 पडले. मग आता इथं आलो 100 पैकी तुम्ही तिथं 40 ह्याच्यामुळे घेतलं की मला तेवढं लेखी जमत नाही आणि तुम्हाला इथं 40 पैकी 35च पडले, 100 पैकी 35च पडले, तुमचा काही उपयोग नाही. यू आर डिस्क्वालिफाईड. कारण कमीत कमी 40 मार्क्स पाहिजे क्वालिफिकेशनसाठी, किमान 40 पाहिजे, तरच तुमचा पुढे कन्सिडरेशन केलं जाईल. सगळ्यात महत्त्वाचं निगेटिव्ह मार्किंग नाही. निगेटिव्ह मार्किंग नाही म्हणजे काय, ज्यावेळेस शेवटचा मिनिट असतो कुठलाही प्रश्न अनमार्क राहता कामा नाही. प्रत्येक क्वेश्चनला मार्क करणंच आहे. प्रत्येक क्वेश्चनला एकही क्वेश्चन सोडायचा नाही. निगेटिव्ह मार्किंग नाही. 100च्या 100 ठोकून यायचं आहे. ह्याच्यात काहीच विषय घ्यायचा नाही. ठीक आहे. काय घाबरायचं अजिबात कारण नाही. आता मी तुम्हाला म्हणलं की मराठी व्याकरण 25 मार्क, अंकगणित 25, बुद्धिमत्ता चाचणी आणि जी के आणि चालू घडामोडी 25 आहेत. त्याचा कसा अभ्यास करायचा त्याला डिकोड करूया. बघा, चार विभाग खोलामध्ये आपण बघूया. 25 प्रश्न प्रत्येकी काय येतं, म्हणजे कोण काय विचारतो, कुठल्या सेक्शनमधनं काय आहे वगैरे वगैरे. सगळ्यात पहिलं बघा, मराठी व्याकरण हायली प्रेडिक्टेबल. इतकं प्रेडिक्टेबल आहे, जर तुम्ही PYQ जरी व्यवस्थित केलात आणि थोडंफार बेसिक जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं स्कोर येऊ शकतो. आता किती टार्गेट करायचं प्रत्येक गोष्टीमध्ये ते मी पुढे सांगितलं आणि इथेही सांगेन. बघा, मुख्य घटक कुठले मराठी व्याकरणामध्ये आतापर्यंत जर आपण PYQ जर अनालिसिस केलं, म्हणजे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स, म्हणजे मागच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण जर केलं, त्याला रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणतो आपण. म्हणजे काय, बघा, एखादा मला प्रश्न सोडवायचा आहे, ठीक आहे, एखाद्या गोष्टीकडे मी कसं अप्रोच करू. 2 गोष्टी आहेत. एक गोष्ट अशी आहे की मी पुस्तक वाचायचं आणि पुस्तक वाचून प्रश्न सोडवायचे, ही झाली पहिली मेथड. दुसरी मेथड काय, रिव्हर्स इंजिनिअरिंग. मी आधी बघणार की प्रश्न कसे पडतायत, कुठल्या कॅटेगरीचे पडतायत. म्हणून मग मी काय करणार, ज्या गोष्टीवर, ज्या विभागावर प्रश्न रिपिटेशन जास्त आहे, ज्या भागावर जास्त प्रश्न पडतात, तो भाग व्यवस्थित करेन किंवा त्याच पद्धतीनं करेन. त्याला म्हणतात रिव्हर्स इंजिनिअरिंग. हा असा आहे, रिव्हर्स इंजिनिअरिंग व्यवस्थित जर करता आलं, ज्याला जमलं, त्याचा ROI म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट खूप जास्त प्रमाणामध्ये असतो. ठीक आहे. म्हणजे तो कमी वेळामध्ये जास्त आउटपुट देतो. ह्यालाच म्हणतात ROI, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. तुम्ही किती इन्व्हेस्ट केलात आणि किती रिटर्न दिलात. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात जे मुख्य घटक आहेत आतापर्यंत जे आपण बघितलं, त्याच्यामध्ये संधी आहे, समास आहे, विभक्ती आहे, काळ, लिंगवचन, म्हणी, वाक्प्रचार, समानार्थी, विरुद्धार्थी आणि शब्दसंग्रह. म्हणजे याच्यामधून थोडं बऱ्यापैकी जास्त येतात. ठीक आहे, तुम्हालाही माहिती पाहिजे. अंकगणित आहे. अंकगणितामध्ये टक्केवारी, गुणोत्तर प्रमाण, सरासरी, ठीक आहे, सरासरी, नफा तोटा, काळ, व्याज, संख्यानं सगळं दिलेलं आहे. आणि तुम्हाला याची प्रॉपर PDF मिळेल. मी जरी इथं सांगत असेल तरी टेन्शन घ्यायचं कारण नाही, नोट करायची गरज नाही. तुम्हाला हे PDF आपल्या टेलिग्राम चॅनल शार्विक करिअर अकॅडमी इथे मिळून जाईल. ठीक आहे, शार्विक करिअर अकॅडमी मिळेल. तुम्ही ते सर्च करा टेलिग्रामवर. टेलिग्राम चॅनल आता सुरुवात केलं आहे आणि आपण टेलिग्राम चॅनलवर दररोज न्यूज टाकतोय. मी तुम्हाला सांगेन ते. अंकगणित हे आहे. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये काय, बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे अंकमालिका, अक्षरमालिका, सांकेतिक भाषा, नातेसंबंध, दिशा, आकृत्या, वर्गीकरण, हे सगळं आहे. आता एक लक्षात घ्या, हे GK प्लस चालू घडामोडी आहे ना, याच्यात GKचा पार्ट वेगळा आणि चालू घडामोडीचा वेगळा आहे. खूप लोक हे करत नाहीत, दोन्हीला एकत्र मानतात. आणि आपण काय करतो, हा जो चालू घडामोडीचा पार्ट आहे का, याच्यावरच हे 3 मिळून मराठी व्याकरण, अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे 3 मिळून 75 मार्क्सचे आहेत, 75 मार्क्सचे आहेत. आणि GK आणि चालू घडामोडी हे 25 मार्काचं आहे. त्याच्यामध्ये GKचा पार्ट वेगळा आणि चालू घडामोडीचा पार्ट वेगळा आहे. म्हणजे हा 10-12 क्वेश्चनच असतात चालू घडामोडीवर. म्हणजे 10-15% ते पण अनप्रेडिक्टेबल. त्याच्यामध्ये आपला 50%पेक्षा जास्त वेळ जातो. मी हे तुम्हाला क्लिअर सांगतोय. ठीक आहे. त्यामुळे बेसिक्स जे आहेत ना, मराठी व्याकरण, अंकगणित, बुद्धिमत्ता, एवढं पक्का करा की 75 पैकी खूप चांगले मार्क्स इथे पडले पाहिजे. आणि असंही हा खूप व्हेरिएबल आहे. ठीक आहे. आता GK चालू घडामोडीमध्ये काय येतो, GK तुम्हाला मी म्हणलं महाराष्ट्राचा भूगोल,
महाराष्ट्राच्या भूगोलावर बरेचसे प्रश्न असतात. इतिहासामध्ये जे समाजसुधारक आहेत त्याच्यावर प्रश्न असतात. राज्यघटनेचं जे बेसिक आहे म्हणजे पंचायत राज वगैरे याच्यावर येतात, किंवा प्रेसिडेंट, गव्हर्नर, चीफ मिनिस्टर इत्यादी. हे झाले तुमचे GKचे पार्ट. ठीक आहे, GK पार्ट. आणि करंट अफेअर्स जे म्हणलं इथं मी, चालू घडामोडी जे लिहिले का, त्याच्यामध्ये हे क्रीडा, पुरस्कार, गेल्या 8 ते 10 महिन्याच्या काही घडामोडी असतील मेजर, त्या गोष्टी आहेत. ठीक आहे, हे 10 ते 15 मार्काला येतात आणि ते 10 ते 15 मार्काला येतात. ठीक आहे, दोन्ही आपण बघूया. तर पगार आणि करिअर लॅडर. जर मी शिपाई झालो, कॉन्स्टेबल झालो, तर मला SP होता येतं का? तर SP होता येत नाही. डेप्युटी कलेक्टर होता येतं का? सॉरी, DYSP होता येतं का? तर DYSP होता येत नाही. सॉरी, मी अगोदर डेप्युटी कलेक्टरच बोलवतो अगोदरही बोलताना. सॉरी फॉर दिस, करेक्शन करा की इथं सुद्धा DYSP आहे, ते सुद्धा DYSP म्हणायचं होतं मला. तर शिपायापासून नाईक होता येतं, नंतर हेड कॉन्स्टेबल, ASI आणि PSI. ठीक आहे, ही त्याची पदोन्नती आहे. तुम्हाला इंटरनल एक्झाम देऊन, म्हणजे इंटरनल एक्झाम देऊन तुम्ही PSI म्हणजे फौजदार पदापर्यंत जाऊ शकता. ठीक आहे, मराठीमध्ये फौजदार म्हणतात बरं का, हे बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. PSIला फौजदार म्हणतात आणि जे आपण कॉन्स्टेबल भरती आहे, ज्या तुम्ही प्रिपेअर करताय, त्याला शिपाई म्हणतात. पगार कसा आहे? राज्य वेतन श्रेणीनुसार आहे. भत्त्यानुसार इन हँड साधारण 30,000 रुपयापासून सुरुवात होते आणि जिल्ह्यानुसार, पदानुसार किंवा पदोन्नतीनुसार, म्हणजे सॉरी, पदानुसार म्हणण्यापेक्षा पोस्टिंग कुठे आहे त्याच्यानुसार बदलतं. जसं की लातूरमध्ये पोस्टिंग आहे का, मुंबईमध्ये पोस्टिंग आहे, त्याच्यानुसार भत्ते बदलतात. ठीक आहे, जसं HRA आहे, कुठलं तर अलाउन्सेस आहेत, त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस होतात. पण बेसिक पगार जो आहे ना, म्हणजे मूळ वेतन, ते सेमच राहतं, काही घाबरायचं कारण नाही. ठीक आहे, आता किती अर्जामागे एक निवड आहे. आता ही जी स्लाईड आहे, ही स्लाईड मी तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये व्यवस्थित देणार आहे. इथं व्यवस्थित दिसत नाही ती. बरं, जाहिरात ते नियुक्ती, संपूर्ण प्रवास कसा असेल, मी मागच्या वर्षीची सायकल सांगतो, सो दॅट की तुम्हाला पुढच्या वर्षीची सायकल कशी असेल त्याचा एक अंदाज येईल. ठीक आहे, बघा, ऑक्टोबर 2025 मध्ये जाहिरात आली, 15,631 जागा आहेत म्हणून. त्याचे आपण विश्लेषण केलं, कुठल्या कुठल्या जागा आहेत त्याच्यामध्ये. 7 डिसेंबरला अर्ज बंद झाले, 11 डिसेंबरला मैदान झालं, 11 डिसेंबर ते 11 फेब्रुवारी, म्हणजे बघा जानेवारी आणि फेब्रुवारी किती महिने चाललं? 2 महिने मैदान चाललं. मार्च एप्रिलमध्ये PETचा निकाल जिल्हानिहाय जाहीर झाला. जिल्हानिहाय म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला तुम्हाला फॉर्म भरावं लागतं, जिल्ह्याला द्यावं लागतं, जिल्ह्यानुसार होतं. लेखी परीक्षा आता सुरू आहे. अंतिम मेरिट वगैरे नियुक्ती ते पुढे होईल. सध्या इथं आहे आपण, सध्या या वर्षीची सायकल आहे. बरं, ऑक्टोबर ते जुलै म्हणजे ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला रिझल्ट येऊ शकतो. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला फायनल रिझल्ट येऊन जाईल. एका वर्षाच्या आतमध्ये येऊन जाईल, म्हणजे एका वर्षाची सायकल आहे मोठामोठी, एवढं लक्षात असू द्या. मग आपल्याला तयारी कशी करायची आहे वगैरे हे आपण बघू. आता या सायकलमध्ये जे लेखी बाकी असणार आहेत ना, जशी लेखी आहे बाकी, त्यांनी आपल्या व्हिडिओचा जो दुसरा भाग आहे, आपली स्ट्रॅटेजी कशी असेल, त्यांनी ते बघावं, त्याच्यासाठी ती उपयुक्त आहे. बरं, मराठीत आहे का? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, मराठीत आहे का? आतापर्यंत आपण जे म्हणतो, यस, 100% मराठीत आहे. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक आपला कुठलाही व्हिडिओ असेल, त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये, प्रत्येक करिअरच्या गायडन्समध्ये ही गोष्ट प्रखरतेने असणार आहे, मराठीत आहे का? कारण मराठी तरुणासाठीच गव्हर्नमेंट डोअर्स, गव्हर्नमेंट नोकरीचे, सरकारी नोकरीचे जे दार आहेत ते कसं उघडता येतील, हेच माझा उद्देश आहे. हे तुमच्यापर्यंत खरी आणि सटीक माहिती पोहोचवणं आहे. ह्याच्यात कुठल्याही प्रकारचा भांबडपणा नाही. पेपर फक्त मराठीत असतो, भाषेचा कुठलाही अडथळा नाही आणि इथं इंग्रजीची भीती संपते, इंग्रजीचा इश्यूच नाही. ठीक आहे, इंग्रजीचं काहीच नसतं, त्यामुळे टेन्शनच घेऊ नका. ठीक आहे, त्यामुळे मराठी माध्यमाच्या मुलासाठी हे सगळ्यात मोकळं मैदान आहे. मोकळं मैदान आहे म्हणण्यापेक्षा जे विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेमधनं आलेत, असं म्हणतात ना की मागे एक मूवी पण आला होता की जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत आहेत, मराठी शाळा बंद पडत आहेत, मातृभाषेतनं शिक्षण द्यावं असं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असेल, किंवा जगातले कुठलेही रिपोर्ट बघा, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी पर्यंतचं जे शिक्षण आहे, प्राथमिक शिक्षण, हे मातृभाषेतूनच दिलं पाहिजे. हा रिपोर्ट ग्लोबल लेवलला आहे, सगळीकडे आहे. तरी पण आपण विशेषतः भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आपण इंग्रजीचा अट्टहास का धरतोय? आपल्याकडे मराठीसारखी एवढी चांगली भाषा आहे. ठीक आहे, म्हणजे आपण असं म्हणू ना की अलंकारिक भाषा आहे मराठी. असं जर म्हणलं आपण तर सगळ्या भाषेपैकी सगळ्यात जास्त अलंकारिक भाषा ही मराठी आहे आणि मराठी भाषा खूप लवचिक सुद्धा आहे. त्यामुळं भाषा जेव्हा मराठी आहे त्यावेळेस मग लोक इंग्लिश मिडियमकडे धाव घेत आहेत. इंग्लिश मिडियममध्ये गेल्यानंतर मुलांना काही समजत नाही, त्याच्यावर आपण नंतर बोलूया, असू द्या. तर मराठी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जरी शिकला असाल तरी तुमच्यासाठी हे मैदान मोकळे आहे.
गोरगरिबासाठी मोकळं आहे थोडक्यात. तर ही परीक्षा कोणी निवडा आणि कोणी नाही. ही परीक्षा कोण निवडायची ते मी सांगतोय. 12वी जर पास असाल आणि वय 18 ते 28 मध्ये जर तुमचं वय असेल तर ही परीक्षा तुमच्यासाठी आहे. त्याच्यानंतर फक्त एवढंच पुरेसं नाही, फिटनेसची आवड पाहिजे किंवा 6 महिने मेहनतीची तयारी पाहिजे. दररोज सकाळी उठावं लागेल. दररोज सकाळी पाऊस असेल, ऊन असेल, थंडी असेल, काही असेल, तुमचं काम उठणं आहे आणि तुम्हाला रनिंग करायचं आहे. तुमचं काम उठणं आहे, तुम्हाला गोळाफेक करायची आहे, तुम्हाला 100 मीटर रनिंग, 200 मीटर स्प्रिंट, स्क्वॅट्स सगळं करायचं आहे. ठीक आहे. जर ही तुमची 6 महिने ते 8 महिन्याची जर संपूर्ण तयारी असेल तरच तुम्ही या परीक्षेला या. जर तुमची तयारी नसेल तर तुम्ही इकडे येऊ नका. तुम्ही दुसरे दार शोधू शकता. जर तुम्हाला घराजवळ नोकरी पाहिजे, वर्दीची सुरक्षित नोकरी जर हवी असेल, तुम्हाला जर वर्दी पाहिजे असेल तर ही नोकरी तुमच्यासाठी. म्हणजे बघा, जर मी लातूर जिल्ह्याचा आहे आणि मला लातूर जिल्ह्यामध्येच नोकरी करायची आहे तर मी लातूर जिल्ह्यामध्ये या पदासाठी फॉर्म भरू शकतो आणि माझ्या जिल्ह्यातच मी काम करू शकतो. त्यामुळं घराजवळ नोकरी आहे याची सगळ्यात विशेषतः ते महत्त्वाचं आहे. कारण काय होतं, जे लोक मोठ्या पदावर जातात, जसं मी UPSC मध्ये पाहिलं की खूप लोक जेव्हा मेघालय, मिझोराम, असे अरुणाचल प्रदेश असे त्यांना केडर मिळतात, मग त्याच्यामध्ये तेवढे खुश नसतात. ते मग म्हणतात की जरी IAS IPS असले तरी सुद्धा म्हणतात की अरे यार, आमच्या गावाकडे तिकडं डेप्युटी कलेक्टर DYSP जरी महाराष्ट्रात मिळालं तरी चांगलं आहे, असं बऱ्याच जणांचं मत आहे. त्याच्यानंतर ग्रामीण भाग असेल किंवा खेळाची पार्श्वभूमी असेल तर तुम्हाला हे मैदान आहे. कारण मैदान आधी आहे, कर मैदान फतेह. तुम्हाला मैदान आधी फतेह करायचं आहे, हा तुमचा रिअल ॲडव्हान्टेज आहे. मग जर एवढ्या लोकांसाठी आहे तर नाही कुणासाठी. जर तुमची उंची स्टँडर्डमध्ये बसत नाही, आपण बघितलं 165 सेंटीमीटर आहे, तुम्ही स्टँडर्डमध्ये बसत नसाल तर तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका. कारण अभ्यासानं उंची वाढत नाही. ठीक आहे. अभ्यासानं फिजिकल उंची वाढत नाही. तुमची बौद्धिक क्षमता, बौद्धिक उंची नक्कीच वाढेल, परंतु ही उंची वाढत नाही. त्यामुळं इकडे तुमचं ब्लॉक आहे. त्याच्यानंतर ऑफिस किंवा अधिकारी पदाचंच जर स्वप्न असेल, तुम्हाला ऑफिस डेस्क पाहिजे किंवा मग तुम्हाला जास्त झंझट नाही पाहिजे, तुम्हाला फक्त एका जागी बसून आपापलं काम करण्याशी मतलब आहे, तर तुम्ही दुसरं दार बघू शकता. आणि मैदानाचा रियाज करण्याची तयारी जर नसेल, कारण मैदानच 60% सिलेक्शन ठरवतं, इतकं महत्त्वाचं आहे मैदान. जर तुम्ही मैदान मारलं तर तुम्ही पोलीस भरती 60% काढली. ठीक आहे. म्हणजे अभ्यास जेवढा महत्त्वाचा आहे त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं हे मैदान आहे. हेच या परीक्षेचं खरी समीकरण आहे. आणि जर का तुम्हाला हे समजलं तरच तुम्ही पुढे याचे क्रॅक करू शकता. आता हा झाला भाग पहिला, काय परीक्षा आहे, कसं आहे, त्याचा सगळा काय पगार वगैरे आपण सगळं बघितलं. आता बघूया स्ट्रॅटेजी कशी असेल, म्हणजे काय केलं पाहिजे आपण की मला 6 महिन्यामध्ये, 8 महिन्यामध्ये किंवा 1 वर्षाच्या आत मला तो पेपर क्रॅक होईल किंवा मी ती परीक्षा पास होईल. असा तुम्हाला मी काल सांगितलेलं आहे कुठल्या कुठल्या टेस्ट करायचे आहेत, तुमची परिस्थिती काय आहे, तुमच्याकडे वेळ किती आहे, तुमचं क्वालिफिकेशन काय, तुम्हाला इंग्रजी जमतं का, या सगळ्या गोष्टी बघा. ठीक आहे. तुमची मैदान करण्याची तयारी आहे का, हे सगळ्या गोष्टी बघूनच तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. ठीक आहे. जर मी तुम्हाला 6 महिन्याचा, जर तुम्ही मला म्हणसाल ग्रामीण भागातला जर माझा कुठला लहान भाऊ असेल किंवा ग्रामीण भागातला एखादा कुठली युवती असेल, बहीण असेल माझी, तिने जर मला विचारलं 12वी झालेली आहे माझी, मी काय करू, माझ्याकडे 6 महिना आहे आणि मला 1 वर्षाच्या आत मला नोकरी हवी आहे कारण माझी ती परिस्थिती नाही, जर असं असेल तर मी त्याला किंवा तिला हा प्लॅन देईल जो मी आता तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला 6 महिन्याचा प्लॅन सांगणार आहे. आता मी जसं तुम्हाला म्हणलं, ऑक्टोबरमध्ये मागच्या पोलिसाची ॲडव्हर्टाईज आली होती, आज जुलै आहे, म्हणजे 3-4 महिन्यानंतर आपल्याला येईल ती भरती येईल. आणि आपण बघितलं की डिसेंबर, एप्रिल, जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये मैदान झालं होतं. तर मोठी आज जरी चालू केला तर तुम्हाला 6 महिने मैदानाला प्रॉपर तयारी मिळते. त्याच्यानुसार बघा, पहिल्या 1 ते 2 महिन्यामध्ये तुम्हाला बेस तयार करायचे आहे. ज्याला अजून काहीच माहिती नाही त्याच्यासाठी सांगतोय, ज्याला ऑलरेडी केलेलं आहे त्यांनी सुद्धा ऐका, पुढे तुम्हाला कामाला येईल. ठीक आहे. कारण काय होतं, मी बऱ्याचशा अकॅडमीमध्ये भेट दिलो, ते काय करतात, जर तुमचं लेट ॲडमिशन झालं तर त्या ज्या स्तरावर अकॅडमीतले लोक आहेत ना, समजा ते ऑलरेडी 1-1.5 किलोमीटर रनिंग करतायत, तर डेली काय करतात, हां चला 1.5 किलोमीटर पळा, 1 किलोमीटर पळा. म्हणजे क्युरेटेड स्ट्रॅटेजी नाही आहे लोकांची. त्यामुळे काय होतं, दुखणं वगैरे होतं, मग इंजुरीज होतात आणि मग त्याला असं वाटतं की अरे मी बोलू शकत नाही किंवा माझी कॅपॅसिटी नाही. तसं नका करू. आधी बेस बनवा. बेस बनण्यासाठी काय करायचं, रोज सकाळी मैदान आणि सवय 2 ठेवायची. दररोज सकाळी बघा, मी अशा पद्धतीनं प्लॅन करतोय की तुमचं काहीतरी शाळा कॉलेज चालू आहे किंवा तुम्ही काहीतरी काम करता, ग्रामीण भागात असेल तर शेताकडे काम करता किंवा शहरी भागात असाल तर अन्य कुठल्या कामामध्ये बिझी आहात, तर दररोज सकाळी 2 ते 3 तास फक्त मैदान करायचं आहे. कसं करायचं ते सांगणार. आणि संध्याकाळी तुम्हाला हे जे 4 विषय सांगितलेत का तुम्हाला, त्याचं फाउंडेशन करायचं आहे. ठीक आहे. काय करायचं, कसं करायचं ते पुढे सांगू. त्याच्यानंतर पहिले 1-2 महिने झाले, 3रा आणि 4थ्यामध्ये वेग बिल्ड करायचा आहे. कारण जेव्हा आपण बेस बनवतो इथं आपण दिशा ठरवायची आहे.
इथं आपण दिशा ठरली. एकदा जर का दिशा ठरली तर मग वेग वाढवायचा. पहिल्याच दिवशी गिअर 4 गिअर 5 टाकायचा नाही, गाडी बंद पडते, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं तुम्ही म्हणता की मी ॲक्टिव्ह वापरते, मग गाडी बंद पडायचा विषयच नाही. ठीक आहे, प्रश्न वेगळा आहे. बरं, महिना आणि 3, 4, 5, 3 आणि 4 मध्ये वेग वाढवा. ठीक आहे, वेग वाढवा म्हणजे काय? टाइम राऊंड, म्हणजे तुम्ही जे राऊंड 100 मीटर रनिंग करणार आहात किंवा 1600 मीटर रनिंग करणार आहात किंवा 800 मीटर रनिंग करणार आहात, तर तिथे टायमर इथं लावायचा आहे. पहिल्या 1 ते 2 महिन्यासाठी तुम्हाला कुठलाही टायमर लावायचा नाही. फक्त तुम्ही सवय लावा, सवय. ठीक आहे, टायमिंग मोजू नका, सवय मोजा. तुम्ही रेग्युलर उठताय का, रेग्युलर जाताय का, हे सगळं. आणि कसं किती करतं ते सांगतोय. गोळाफेकची टेक्निक समजा. गोळाफेक तुमच्याकडे किती शक्ती आहे, किती ताकद आहे हे महत्त्वाचं नाही, तुम्ही कुठल्या अँगलनं फेकता. ठीक आहे, गोळाफेक करत असताना एक अँगल असतो, तो अँगल समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही जर प्रॉपर अँगलनं खेळलात ना, तुम्हाला खूप चांगला स्कोर येईल. 8, 9, 10, 11, 12 पर्यंत गोळा लोकांनी टाकलेला आहे, 12, 14 पर्यंत. ठीक आहे, वीकली टेस्ट सुरू करा 3, 3, 4 महिन्यापासून. 5व्या 6व्या महिन्यापासून सिम्युलेट म्हणजे जे ॲक्च्युअल एन्व्हायरमेंट आहे, ऑलरेडी तुमचं इथं बेस झालेला आहे. ठीक आहे, दर रविवारी फुल मॉक द्यायची. म्हणजे सकाळी काय करायचं, उठायचं आणि ग्राउंड करायचे. त्या ग्राउंडमध्ये 100 मीटर, 1600 मीटर आणि गोळाफेक 3 इव्हेंट करायचे. रेस्ट घ्यायचा, दुपारी पेपर सॉल्व्ह करायचा. ठीक आहे, हे दोन्ही कामं करायची 5व्या आणि 6व्या महिन्यामध्ये. ठीक आहे, नियम एकच आहे, एकही दिवस दोन्हीपैकी एक चुकायचं नाही. दोन्ही दिवस करायचे, मैदान सकाळी आणि पेपर संध्याकाळी, फिक्स. आता काही जणांना असं वाटतं की सकाळी उठून मैदान नाही करू वाटतं, काही जणांना संध्याकाळी मैदान करायला आवडतं. काही काळजी नाही, तेही घाबरू नका, करू शकता. परंतु नॉर्मली जे पोलीस भरती वगैरे असते तिथं सकाळीच होत असतं. त्यामुळे जर तुम्ही आतापासूनच जर त्याची प्रॅक्टिस केलात तर तुम्हाला तिथं नवीन काही वाटणार नाही. ठीक आहे, तर आता आठवड्याची विभागणी कशी आहे? एक आठवडा आहे की 7 दिवस अशी विभागणी करायची. हे जे 4 दिवस, 2 दिवस आणि 1 दिवस. अच्छा, इथं मी लिहिलेलं नाही, म्हणजे इथं बघा, जे 4 दिवस आहेत ना, तुम्हाला रनिंग करायचं आहे. 1 दिवस पूर्ण रेस्ट घ्यायचं आहे आणि हे 2 दिवस हे स्क्वॅट वगैरे करायचं आहे. तुम्हाला तुमचे जे फिजिकल टीचर असतील ते तुम्हाला व्यवस्थित सांगतील. जर मी हा प्लॅन त्यांच्यासाठी सांगतोय की ज्या लोकांना हे रिसोर्सेस अवेलेबल नाहीत, जे लोक ते अफोर्ड करू शकत नाहीत, ती फीस अफोर्ड करू शकत नाहीत, त्या लोकांसाठी सांगतोय काय काय करायचं. ठीक आहे, याच्यात सुद्धा जरी कळालं नाही तुम्हाला काय करायचं आहे तरी काही घाबरण्याचं कारण नाही. आपली अकॅडमी आहे तुमच्या मदतीसाठी. आपल्या अकॅडमीचं शार्विक करिअर अकॅडमी टेलिग्राम चॅनल आहे, तुम्ही जॉईन करा. काही प्रश्न असतील डायरेक्टली मला विचारा, मी तुम्हाला डायरेक्टली गाईड करेन. त्याच्यामुळं गायडन्स फ्री आहे, कुठलाही पैसा घेणार नाही. तुम्हाला फक्त जर ॲडव्हान्स लेवलचं जर काही असेल, फक्त आणि फक्त त्याचा चार्ज करण्यात येईल, काळजी नसावी. ठीक आहे, हळूहळू टार्गेट वाढवायचे आहे. मागील आठवड्यापेक्षा चांगलं, मी जसं म्हणलं की आज मी काय कालच्यापेक्षा बेटर आहे का, फक्त एवढंच लक्षात ठेवा. एवढंच की मैदान रोज सकाळी 6 ते 7 किंवा 6 ते 8 पर्यंत 2 तास किंवा 3 तास ठेवायचं आहे. आता इथं 1.5 तास मी ठेवलंय, ते 1.5 तास कोणासाठी, जे वर्किंग आहे त्यांच्यासाठी वगैरे. ठीक आहे, तुम्हाला म्हणलं की 4 दिवस रनिंग करायचं आहे आणि 1 दिवस पूर्ण रेस्ट घ्यायचा आहे. बॉडीला रिकवर होणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, अदरवाईज तुम्ही बर्नआउट व्हाल, एक्झॉस्ट होऊन जाल. त्यामुळं स्क्वॅट वगैरे 2 दिवस मारायचे, रनिंग 4 दिवस करायचं आणि 1 दिवस पूर्णपणे आराम करायचा. ठीक आहे, आता विभागनीय रोजचा वेळ प्लस गुणाचं टार्गेट जर आपण ठेवलं तर बघा, हे आहे आपलं जी के प्लस करंट आहे. आणि हे जे 22 मार्क आहेत का, हे आहे मराठी व्याकरण. हे मराठी व्याकरण आहे. मराठी व्याकरणचं टार्गेट ठेवा 22 मार्क. ठीक आहे, अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी 20 मार्काचं टार्गेट आणि जी के प्लस करंटमध्ये 16 मार्काचं टार्गेट, असं एकूण टार्गेट 78चं टार्गेट तुमचं असलं पाहिजे. ठीक आहे, इनफॅक्ट त्याच्यापेक्षा जास्त जर पडले तर खूप चांगले. म्हणजे तुम्ही मराठी व्याकरणामध्ये 1-2 मिनिट एखादा हार्डली 1 ते 2 क्वेश्चनच तुकायला अफोर्ड करू शकता. मग आजही काय करायचं, सगळ्यात आगीत हे बघा, रोजचा अभ्यास संध्याकाळी. त्याला कसं करायचं, मी क्रम दिलाय. व्याकरण 30 मिनिटं, गणित, बुद्धिमत्ता, जी के आणि उजळणी, चुकाची वही करा. आता बघा, याच्याकडे काही बघू नका, मी तुम्हाला सांगतो कसं करायचं. बघा, जर तुम्ही सुरुवात करत असाल ना, तर तुम्ही समजा दररोज 2 तास देताय. ठीक आहे, जर तुम्ही 2 तास देताय, त्याच्यातला जो 1 तास आहे का, 1 तास तुम्ही व्याकरणला वगैरे द्या, 1 ते 1.5 तास 1.3 आवर. आणि उरलेला 30 मिनिट आहे का, तो जी केला द्या. तो जी के प्लस करंटला अगोदरचे काही दिवस. मग एकदा जर का तुम्ही हे व्याकरण पक्क केलं, अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीनं तुम्हाला रिप्लेस करायचं आहे, तुम्हाला ते करा तिथे. ठीक आहे, तुमची स्ट्रॅटर्जी आहे ना प्रत्येकानुसार व्हॅरी होईल.
आता हे मी तुम्हाला जनरल ह्याच्यामुळे सांगत नाही, काही लोकांचं व्याकरण चांगलं असतं, काही लोकांची बुद्धिमत्ता चाचणी चांगली असते, काही लोकांचं अंकगणित चांगलं असतं, काही लोकांचं जीके चांगलं असतं. त्याच्यामुळे स्ट्रॅटेजी ही व्हेरिएबल आहे. मी हे जे सांगतोय ते एकदम स्टँडर्ड आहे, ठीक आहे. हे तुम्हाला कॉपी पेस्ट करून कुठेही मिळेल, कुठल्याही पुस्तकात मिळेल. हे फॉलो करू नका, म्हणून मी कट केलं त्याला. हे फॉलो करू नका, दॅट इज टू स्टँडर्ड, आणि ते एकदम ते म्हणतो ना एक आयडियल स्टेज आहे. त्यामुळे जर तुम्हाला क्युरेटेड स्टडी प्लॅन पाहिजे असेल फक्त तुमच्यासाठीच, तर तुम्ही आपल्या चॅनलला जॉईन करा, आम्हाला मेसेज करा. मी स्वतः तुम्हाला कॉल करेन, तुमची सगळी कंडिशन समजून घेईल आणि तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला क्युरेटेड प्लॅन देईल, तुम्हाला प्रॉपर मेंटरशिप दिली जाईल. तर नोकरी कॉलेज सांभाळून दिवसाचे फक्त 4 तास काम करून सुद्धा मला पोलीस होता येतं का? तर हो, होता येतं. कसं होता येतं हे बघा. जसं मी मागे म्हणलं, 6 ते 7.5 1.5 तासाचा किंवा 2 तासाचं मैदान आहे, धावणे, स्ट्रेंथ, गोळाफेक, आठवड्याचा प्लॅननुसार मी तुम्हाला सांगितले ते. त्याच्यानंतर 7 ते 9:30 अभ्यास करायचा संध्याकाळी, इव्हनिंगला. म्हणजे सकाळचे 2 तास आणि संध्याकाळचे 2 तास मोठी, ठीक आहे, मोठी 2 तास. मग त्याच्यामध्ये व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता, जीके. आता मी जसं म्हणलं याचं हे फॉलो करू नका. इथं काय करेल मी तुम्हाला क्युरेटेड प्लॅन देईल तुमच्यानुसार. रविवारी काय करायची, फुल मॉक घ्यायची, म्हणजे 3 इव्हेंट प्लस दुपारी मॉक टेस्ट 5व्या-6व्या महिन्यानंतर. पहिल्या महिन्यापासून अजिबात नाही, ठीक आहे. आणि आता हेच आहे की तुमचं सिलेक्शन होईल का पुढच्या वर्षी बघू, हे डिसाईड करतं. तुम्ही काहीच करायचं नाही. दररोज आज वेळ बदलली की सवय मोडते. आजच्या आज काम करायचं, सकाळी उठायचं, काही करून 6ला ग्राउंडवर जायचं, काही करून 6ला ग्राउंडवर गेलंच पाहिजे. तुमची इच्छा असो किंवा नसो, तुम्ही 6ला ग्राउंडवर जा. संध्याकाळी 7ला काही असेल, कुठलंही काम असेल, मित्रांनी म्हणलं चल इकडे चल तिकडे, अजिबात जायचं नाही. आपलं काम भला आपण भला. एकदा तुमचं सिलेक्शन व्हा, कुठे जायचं तिथे जा. या टाळ्या तरी 50% गर्दीच्या पुढे या चुका आहेत. कुठल्या चुका आहेत? 1, फक्त मैदान किंवा फक्त पेपर करणे. काही लोकांना काय असतं, खूप नाद असतो, फक्त मैदान करतात. म्हणजे नायकीचे वगैरे शूज घेतात, एकदम 6,000, 7,000, 8,000 नायट्रो आणि हे वगैरे. आणि मग काय करायचं? ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना काय करायचं? बरोबर आहे, इंजुरी वगैरे होते साध्या बुटानं, परंतु याचा अर्थ असा अजिबात नाही की तुमच्याकडे साधं बूट आहे आणि तुमचं सिलेक्शन होणार नाही, अशातला नाही. बघा, बूट वगैरे काय आहे ना, कुशनिंग वगैरे प्रोव्हाइड करतं, पण आतमधला जो स्ट्रेंथ आहे, आतमधला जो स्टॅमिना आहे, आतमधली जी जळजळ आहे, ते तर कमी करू शकणार नाही ना. ते तर प्रत्येकामध्ये असणं गरजेचं आहे. ते असेल तरच तुमचं सिलेक्शन आहे. फक्त मैदान किंवा फक्त पेपर करणं योग्य नाही. दोन्हीही एकत्र केले पाहिजे. दोन्हीत अर्धे बाद होतात, बॅलन्सच जिंकतो. जो बॅलन्स आहे तोच जिंकतो. त्यामुळे बॅलन्स खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्हाला एक इंग्लिशमध्ये आहे रूल ऑफ ॲव्हरेज. सगळे पेपर ॲव्हरेज जरी काढलात ना तरी तुमचं सिलेक्शन गॅरंटीड आहे. हे तुम्ही UPSCच्या जे बरेचसे लोक आहेत त्यांचे मार्कशीट बघा, MPSCचे मार्कशीट बघा, तुम्हाला कळेल की कसं आहे ते. रूल ऑफ ॲव्हरेज, सगळे ॲव्हरेज मार्क्स तरी सिलेक्शन आहे. जाहिरात न वाचता तयारी करणे म्हणजे उंची, वय काहीच तपासायचं नाही. त्याच्यानंतर SRPFचं कोणी मैदान तपासत नाही. नंतर बघतात की 1600 मीटरची तयारी करतात आणि पुढे जातात आणि म्हणतात की अरे 5 किलोमीटर आहे. व्हॉट्सअप फॉरवर्ड मेसेजवर विश्वास ठेवायचा आहे? बिलकुल ठेवू नका. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये अजिबात लक्ष करायचं नाही. फक्त आणि फक्त mahapolice.gov.in आणि घटक जाहिरात जी आहे तिथंच लक्ष द्यायचं तुम्हाला. कोण काय सांगतंय, मी काय सांगतोय, अन्य कोणी काय सांगतंय, ठीक आहे, तुम्हाला समजत नसेल डिकोड करण्यासाठी ऐका, परंतु जर तुमची तयारी असेल, मराठीमध्ये जाहिरात असते, तुम्ही व्यवस्थित वेळ देऊन ती जाहिरात वाचा. आम्ही स्वतःही तुमच्यासाठी ते काम करतोय. विश्वास ठेवायला हरकत नाही. माझ्या एकट्यावर नाही, बरेचसे जेवढ्या अकॅडमीचे सर लोक आहेत ते सगळेजण व्यवस्थित वाचून तुमच्यापर्यंत चांगलीच माहिती पोहोचवतात. कोणीही तुम्हाला धोकाधडीचं काम करत नाही, ठीक आहे. शेवटच्या महिन्यापर्यंत रनिंग सुरू ठेवणे हे चूक आहे. म्हणजे शेवटच्या महिन्यात सुरू करायचं डायरेक्ट. उद्या आता आहे, चला महिन्यामध्ये करू, दररोज 10 किलोमीटर, 8 किलोमीटर, 5 किलोमीटर, तर नाही. स्टॅमिनाला काही शॉर्टकट नाही. स्टॅमिना जो आहे ना तो बिल्ड होतो, आणि बिल्ड कसं होतो, स्टेप बाय स्टेप बिल्ड होतो. तो एका दिवसाची गोष्ट नाही, ती बिल्ड करायची गोष्ट आहे स्टॅमिना, ठीक आहे. त्यामुळं या चुका तुम्हाला टाळायची आहेत. आता आजचा गृहपाठ काय? जसं मी तुम्हाला कालचा गृहपाठ सांगितलं होता, आजचा गृहपाठ आहे की जाहिरात PDF उघडा 2025ची. तुमचं पद, वय, उंची तपासा. उद्या नाही तर आजच करा. आजच्या आज जर तुम्हाला या क्षेत्रात उतरायचं असेल तर तुम्हाला त्या गोष्टी केल्याच पाहिजे. खूप लोक करत नाहीत. आता मी जे सांगितलं सगळं खरं आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, प्रत्येकाने सांगितलंय, सगळं खरं आहे, तुम्हाला पाठ आहे, तोंडपाठ आहे, काही अडचण नाही. फक्त जाहिरात उघडा, त्याच्यामध्ये आहे का बघा, बिलकुल बघा. कोणीही सांगू द्या, तुम्ही अधिकृत वेबसाईटवरनं जाहिरात काढायची, PDF काढायचे, 5 मिनिटाचं काम आहे. तेवढा वेळ तर आपण 5-10 मिनिटं कुठेही घालतो. तेवढं 10 मिनिटं काम करणंच आहे. ज्या पदासाठी आपल्याला जायचं आहे, कुठल्याही परिस्थितीत जाहिरात उघडायचं आणि बघायचं आहे. उद्या सकाळपासूनच, आजपासून नाही म्हणजे परवा करू, त्या परवा करू, नाही. उद्या सकाळी उठल्या पहिलं काम, सकाळी 6चं टाइम टेबल, पहिला जॉग वॉक करायचा, फक्त 20 मिनिटं. वेळ मोजू नका, म्हणजे किती मिनिटात किती अंतर कापलो ही वेळ मोजायचा नाही.
20-25 मिनिटं काम चालू करा. पहिल्या दिवशीपासून जॉग करा. रनिंग होत नसेल तर जॉग करा. म्हणजे थोडं वॉकिंग करायचं, थोडं वॉकिंग करायचं, थोडं रनिंग करायचं, 2 मिनिटं वॉकिंग करायचं, 2 मिनिटं रनिंग करायचं, 2 मिनिटं वॉकिंग, 2 मिनिटं रनिंग करायचं. म्हणजे कंटिन्यू मूव्ह व्हायचं. ठीक आहे ना. ते इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, इफ आय कॅनॉट रन आय वॉक, इफ आय कॅनॉट वॉक आय क्रॉल. ठीक आहे. म्हणजे मी रनिंग करू शकत नाही तर मी चालेन, मी चालू शकत नाही तर मी क्रॉल करेन, क्रॉल. ठीक आहे. तर ती आहे. तुम्हाला आहे ना थांबायचं नाही, तुम्हाला चालायचं आहे. कमी गतीने चाला, फास्ट गतीने चाला, पण चाला, जॉगिंग करा किंवा रनिंग करा. तिन्ही गोष्टी करायच्या तुम्हाला, थांबायचं नाही. 20, 25, 30 मिनिटं जेवढा स्टॅमिना आहे तेवढा करा. ठीक आहे. संध्याकाळी व्याकरण, सुरुवात व्याकरणापासून करा. गणित हे आपण नंतर बघूया. व्याकरणापासून सुरुवात करा. पोलीस भरतीचा संपूर्ण सिलेबसची PDF ही आपल्या टेलिग्रामवर फ्री अवेलेबल आहे. QR स्कॅन करा, तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सगळं डिटेल मिळेल. ठीक आहे. तर आज आपण मोठी बघितलंय की पोलीस भरती काय आहे, कशी आहे, त्याचा संपूर्ण सिलेबस बघितला, कसं अप्रोच करायचं हे सुद्धा बघितलं. ठीक आहे. आता आपण उद्या म्हणजे उद्याच्या दिवशी वर्दीचाच आहे, पण महाराष्ट्र शासनाची नाही तर ती केंद्र सरकारची वर्दी म्हणजेच SSC GD कॉन्स्टेबल. जसं बघितलं आपण आज महाराष्ट्र कॉन्स्टेबल, पोलीस कॉन्स्टेबल, हे GD म्हणजे जनरल ड्युटी म्हणजे शिपायासारखंच आहे. केंद्र सरकारची वर्दी आहे. तर हे आपण बघणार आहे. आणि याच्याबद्दल काही जरी डाऊट असेल तर तुम्ही आपल्या शार्विक करिअर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला भेट द्या आणि तिथं तुमच्या ज्या काही क्युरीज आहेत, ज्या काही सूचना सुद्धा आहेत ते तुम्ही आम्हाला कळवा. आणि याच्याबद्दल आणखी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही जॉईन करून तुम्ही प्रश्न विचारू शकता. ठीक आहे. भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू.